शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चक्काजाम. कोल्हापुरातील आंदोलनात राजू शेट्टी सहभागी होणार. पोलिसांची राजू शेट्टींना नोटीस. शक्तीपीठ महामार्गाविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर एल्गार. विरोधकांची घोषणाबाजी. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा 5 जुलैला वरळी डोममध्ये एकत्रित मराठी विजयी मेळावा. शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब तर मनसेकडून बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडेंवर नियोजनाची जबाबदारी. ठाकरे बंधू एकत्र येऊ नये असा जी.आर. काढला नव्हता. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. फडणवीसांनी जी.आर. काढला म्हणून शिवसेना स्थापन झाली नाही. संजय राऊतांचं प्रत्युत्तर. राज ठाकरेंना त्रास देणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता भाऊबंदकी आठवली. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर खासदार नारायण राणेंची फेसबुक पोस्ट. उद्धव यांनी राज ठाकरेंना पक्षाबाहेर जायला प्रवृत्त केल्याचा दावा. गजनी सरकार विसरभोळा कारभार असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन आमदार रोहित पवार विधान भवनात. सरकारला विविध आश्वासनांचा विसर पडल्याची टीका. विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीकडून आपलं नाव. मात्र 4 वेळा अध्यक्षांना भेटूनही निर्णय नाही. भास्कर जाधवांचा दावा. सरकार आणि अध्यक्षांनी एकमेकांकडे बोट न दाखवण्याचाही सल्ला. राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे प्रयत्न. राज्याबाहेरही विस्तार करणार. पुढचं राष्ट्रीय कार्यकारिणीचं अधिवेशन दिल्लीत घेण्याचे एकनाथ शिंदेंचे संकेत. भाजपला आज नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार. रवींद्र चव्हाणांची बिनविरोध निवड निश्चित. आज औपचारिक घोषणा होणार. तीन पिढ्या काँग्रेसमध्ये. 70 वर्षांनी पक्षाची साथ सोडणार. धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा आज भाजपमध्ये प्रवेश. नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता. गणेश गीते पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. 2 दिवसात गीतेंचा समर्थकांसह प्रवेश होण्याची माहिती. तुकोबांच्या पालखीचं सोलापूरमध्ये उत्साहात स्वागत आणि अकलूजमध्ये रिंगण. तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पुरंदवडेमध्ये गोल रिंगण आणि माळशिरसमध्ये मुक्काम.